नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ऐन पाडव्याच्या दिवशी मान अपमानावरून अर्जुन आणि अश्विनमध्ये वाद होतो आणि त्याला कारणीभूत असते तन्वी. मात्र पूर्णाजी बोलते की आज नवीन वर्षाची छानच सुरुवात झाली आहे. हेच पाहण्यासाठी मी आजच्या दिवसाची जिवंत आहे. सायली म्हणते की मला कुठलेही दागिने नको आहे, तुमचा आशीर्वाद हेच माझ्यासाठी दागिने आहेत. आजच्या दिवशी माझ्यामुळे या घरामध्ये वाद झाले त्याच्याबद्दल मी सर्वांची माफी मागते. आता सायली अर्जुनवरती खूपच भडकते. काय गरज होती तुम्हाला दागिन्यांचं काही बोलायची? अर्जुन म्हणतो की हा प्रश्न दागिन्यांचा नाही, तुमच्या मान अपमानाचा होता. सायली म्हणते की आपल्या आजी आणि आईचं कोणी वाईट वाटून घेतं का बोलण्याचं? आणि आपल्याच घरच्यांमध्ये कसला आलाय मान आणि अपमान? इकडे तन्वी मात्र अश्विनला अर्जुन आणि सायलीबद्दल चांगलीच फुगून देत असते. इकडे अर्जुन सायलीला शांत करतो आणि तिला सांगतो की तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी त्या कॅफेमध्ये गेलो होतो आणि माहिती तुम्हाला माझ्या हाती CCTV फुटेज लागला आहे, ज्यामध्ये साक्षी प्रियाला पैसे देताना दिसत आहे. इकडे तन्वी म्हणते की अश्विन, तू जर नसता तर माझं काय झालं असतं रे, असं म्हणून त्याला मिठी मारते आणि मनातच म्हणते की हाय मडकं, वाटते तितकं कच्चं नाही आहे, चांगल्या मातीचं बनलं आहे, परफेक्ट नवरा, अगदी तसं मटेरियल आहे हे. आधी केसच्या संदर्भामध्ये पुरावे गोळा करते आणि नंतर अर्जुन आणि अश्विनमध्ये फूट पाडते. आता इकडे अर्जुन तिला CCTV फुटेज दाखवतो तेव्हा सायली खूपच खुश होते की खूप मोठा पुरावा आपल्या हाती लागला आहे असं म्हणून. अर्जुन म्हणतो पण एवढे पुरावे इनफ नाही आहेत, आणखी पुरावे आपल्याला गोळा करावे लागणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीला पटपट आवरायचं असतं आणि अर्जुनने मात्र सगळ्या कामाचा आणखी पसारा करून ठेवलेला असतो. इकडे प्रिया विमलला कॉफी करायला सांगते आणि विमल म्हणते सगळी कामे तुम्हीच करणार होतात ना, मग झाले का तुमचे नव्याचे 9 दिवस? आता प्रिया विमलवरती ओरडते पण तितक्यात तिला महिपतचा कॉल येतो. काय माझी कामं करायची सोडून फक्त झोपा काढायच्या, खायचं प्यायचं एवढंच चालू आहे ना तुझं तिथं, त्यासाठीच गेलीस तू तिथं? आता प्रिया म्हणते की नेमकी काय म्हणायचं आहे तुम्हाला, तुमचंच काम करते मी, चांगलं लक्ष देऊन आहे दोघांवरती. महिपत म्हणतो मला ते नाही काही ऐकायचं, मला फक्त त्या ब्युटिकमधून काय पुरावे त्यांनी गोळा केले ते आणून दाखव, माझ्या विरोधामध्ये कुठले कुठले कारस्थानं ते करतायत ते मला प्रिया म्हणते गेले होते मी त्यांच्या बेडरूममध्ये, आता काय परत तिथे जाऊन बसू का? महिपत म्हणतो की हां जाऊन बस, काय वाटेल ते कर, पण मला पुरावे आणून दे, नाहीतर माझी गोळी कुठल्याही सुनेवरती चालू शकते, तू काही अमरपट्टा घालून आली नाही आहेस. महिपतच्या धमकीने प्रिया चांगलीच घाबरून जाते. प्रिया सायली आणि अर्जुन बोलत असताना डायरेक्ट त्यांच्या खोलीमध्ये येते आणि मी तुम्हाला कामात मदत करण्यासाठी आली आहे असं सांगते. अर्जुन रागावतो आणि तिला इथून निघ असं बोलतो. तेव्हा प्रिया म्हणते की अर्जुन मागचं सगळं सोडून दे ना, मी तुमच्या मनातली आडी काढून टाकायला आली आहे, मी कामात मदत करते ना तुम्हाला. सायली म्हणते की कामामध्ये मदत करायला आम्ही दोघे नवऱ्या बायको भक्कम आहोत, तुझी गरज नाही, तू निघ इथून. आता ती तिथून निघायला लागते तेव्हा अर्जुनला क्लिक होतं आणि तो म्हणतो की ठीक आहे थांब जराशी, तुला कामच करायचं आहे ना, मग तुला 1 तास देतो, ठीक आहे, इथं नाही पण किचनमध्ये. ते तिला किचनमध्ये घेऊन जातात. इकडे महिपत दामिनी देशमुखला वारंवार कॉल करत असतो पण त्याची अपॉइंटमेंट काही मिळत नसते. नागराज म्हणतो की अजूनही अपॉइंटमेंट मिळाली नाही, तिचं जरा रेकॉर्ड चेक करून बघ ना महिपत, काय केस लढते ती आणि लढलेली प्रत्येक केस जिंकतेच ती, हा रेकॉर्ड आहे म्हणून तर सगळे लोक तिच्याकडे आमची केस लढा आमची केस लढा यासाठी जातात ना, आणि तूही त्यातलाच एक आहेस. महिपत रागातच म्हणतो की मी कोणाच्या दरवाज्यावरती भीक मागायला जात नसतो, आता बघच तू. त्या दामिनीची गाठ आता या महिपत शिकरेशी आहे, तिलाही कळेल की हा महिपत शिकरे काय चीज आहे ते. आता अर्जुन आणि सायली प्रियाला किचनमधली सगळी कामं सांगतात. अगोदर भांडी घासायला लावतात, मग कोबीचे पराठे करायला लावतात, त्यानंतर पुन्हा कचऱ्याचा डबा वास येतोय म्हणून तो बाहेर ठेवायला लावतात आणि शेवटी ते लादी पुसायला लावतात. त्याच वेळेस अश्विन त्या ठिकाणी येतो आणि काय चाललंय हे असं म्हणून तो विमलवरतीही ओरडतो आणि अर्जुन सायलीवर सुद्धा खूपच ओरडतो. तन्वी लगेचच म्हणते बघ अश्विन, तुला म्हणाले होते ना, तू क्लिनिकमध्ये गेल्यानंतर हे लोक असंच माझा छळ करतात, बघ आता तूच तुझ्या डोळ्यांनी बघ. तेव्हा अश्विन अर्जुनवरती खूपच चिडतो, सायलीवर देखील चिडतो. सायलीला म्हणतो की तुला कामाचा कटाळा आहे ना, म्हणून तू माझ्या बायकोवरती कामं टाकतेस ना,
आणि दादा, इथून पुढे माझ्या बायकोशी बोलताना वागताना विचार करून बोल. तुमच्यामुळे जर तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणून तो तिला घेऊन तिथून निघून जातो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुनच्या हाती लागलेल्या पुराव्यानुसार तो म्हणतो की आपण असेच पुरावे गोळा केले तर साक्षीला आपण नक्की जेलमध्ये पाठवू शकतो. आता इकडे अर्जुनच्या समोर मोठं आव्हान असतं, ते म्हणजे दामिनी सुभेदार या नावाचं. ती पत्रकारांना सांगते की दामिनी कोणतीही केस समोरच्याला हरवण्यासाठी नाही तर स्वतः जिंकण्यासाठी लढत असते. आता महिपतने उभा केलेला वकील अर्जुनवरती भारी पडेल का, हे सर्व पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.